11th ॲडमिशन 2025-26 मध्ये आता आपल्याला राऊंड 2 चा फॉर्म फिलअप करायचा आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी उद्याला फॉर्म सुरू झाल्यानंतर फॉर्ममध्ये नेमकं काय काय करायचं आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। फक्त स्टार्टिंगला संपूर्ण विद्यार्थ्यांना एकच निवेदन विनंती म्हणू शकता तुम्ही, फॉर्म सुरू झाल्याबरोबर माझा फॉर्म पहिल्याच दिवशी आणि लवकरात लवकर सबमिट झाला पाहिजे अशी घाई करू नका। संपूर्ण माहिती एकदा चेक करा, कारण तुम्हाला संपूर्ण माहिती चॅनलवर वेळोवेळी देणे सुरू आहे। माहिती चेक करा, एकदा बघा आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करा, कारण की 13 तारखेच्या आत तुम्ही कधीही तुमचा फॉर्म फिलअप करू शकता। समजा तुम्ही 13 तारखेला लास्ट डेट असल्यामुळे आपण 13 तारखेला दुपारपर्यंत जरी म्हणू शकतो की तुमची साईट व्यवस्थित चालेल आणि तुम्ही फॉर्म भरू शकता। फक्त घाई करू नका एवढंच सांगायचं आहे, कारण पहिल्या राऊंडमध्ये भरपूर चुका केल्या, ॲडमिशन मिळालेली नाही आहे, कॉलेजेस चुकीचे टाकलेल्या, भरपूर साऱ्या मिस्टेक केलेल्या, नॉलेज नव्हतं, काही टाकून फॉर्म सबमिट करून ठेवलेला आहे। अशा प्रकारे करू नका। आपण यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन म्हणून एक माहिती घेऊ आणि त्यानंतर उद्याला तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ देण्यात येणार की तुम्ही नेमकं काय काय करू शकणार आहे त्या फॉर्ममध्ये। तर सर्वप्रथम तुम्हाला जीही अपडेट करायचं असेल ते तुम्हाला लॉग इन मधूनच करायचं आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना लॉग इन करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे ID आणि पासवर्ड आहे जो आपण आतापर्यंत यूज केलेला आहे, तोच ID पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड दिसून पडणार। यामध्ये बघू शकता पार्ट 1 जो आपण अगोदरच फिल केलेला आहे किंवा काही विद्यार्थ्यांनी आता सुद्धा जी डेट आली होती त्यामध्ये फिलअप केलेले असणार। त्यानंतर आहे पार्ट 2। पार्ट 2 मध्ये काय केलेलं आहे, आपण आपले कॉलेजेस ॲड केलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला जी तुमची स्ट्रीम होती ती तुम्ही ॲड केलेली आहे। तर आता तुम्हाला उद्याला काय करायचं आहे बघू शकता। तर सर्वप्रथम पहिला पॉइंट आपण क्लिअर करू पार्ट 1 चा। पार्ट 1 मध्ये काय करायचं आहे, जर कोणत्या विद्यार्थ्यांना जर वाटत आहे की पार्ट 1 मध्ये त्यांनी जेही रजिस्ट्रेशनचा फॉर्म फिलअप केलेला आहे त्यामध्ये जर त्यांच्याकडून कुठे चूक झाली असेल तरच तुम्ही पार्ट 1 मध्ये एडिट करा। समजा तुम्हाला वाटत आहे पार्ट 1 मध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारची चूक झालेली नाही आहे, माझी कास्ट ओके आहे, ॲडमिशन कास्ट आणि जी तुमची प्युअर कास्ट आहे ही दोन्ही कास्ट तुम्ही बरोबर टाकलेल्या आहे आणि तुमचे नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ॲड्रेस, तुम्ही टाकलेले डॉक्युमेंट्सचा तर काही फरक पडत नाही आहे, कारण डॉक्युमेंट्स तुम्ही तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिले जाते की तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करा। डॉक्युमेंट्सबद्दल काही घाबरण्याजोगतं नाही आहे यामध्ये, फक्त तुमची इन्फॉर्मेशन। यामध्ये तुम्ही म्हणजे जसे की कोणत्या विद्यार्थ्यांनी हँडिकॅप नसून सुद्धा दिव्यांगाला यस केलेला आहे, अशा चुका होऊ देऊ नका। एकदा पार्ट 1 चेक करा, एकूण एक डिटेल चेक करा की त्यामध्ये कुठे काही अडचण आहे का। अडचण असेल तरच तुम्ही पार्ट 1 एडिट करा। जर तुम्हाला वाटत आहे की सर्व इन्फॉर्मेशन ओके आहे तर पार्ट 1 मध्ये काही करायची गरज नाही आहे। तर बघू शकता यामध्ये जेवढेही स्टेप दिलेले आहे ह्या स्टेप तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर हा जो अप्लिकेशन फॉर्म आपला लॉक आहे, कारण लॉक करतील तरच तुम्ही यामध्ये इलिजिबल राहणार आहे। हे विद्यार्थ्यांनी हा फॉर्म लॉक केलेला होता आणि हा फॉर्म आपल्याला उद्याला अनलॉक करायचा आहे। जर एडिट करायचं असेल तर तुम्ही अनलॉक करू शकता, अनलॉक करूनच आपण एडिट करू शकतो, तसं डायरेक्टली एडिट करू शकत नाही आहे, कारण हा फॉर्म आपला ऑलरेडी आपण लॉक केलेला आहे। तर आपण त्याला अनलॉक करणार आणि फॉर्म एडिट करणार। उद्या तुम्हाला संपूर्ण माहिती लाईव्ह मध्ये सांगण्यात येणार, त्याप्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती फिलअप करू शकता। फक्त एकच आहे की घाई नका करू, कारण चुका झाल्या तर यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार राहणार, तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार नाही आहे। आणि त्यानंतर बघू शकता की आपल्याला जो पार्ट 2 भरलेला आहे आपण, यामध्ये तुम्ही काय काय चेंजेस करू शकता। तुम्ही स्ट्रीम चेंज करू शकता। आपण बघत आहे की पार्ट 2 मध्ये जोही आपण पार्ट 2 भरणार आहे, ज्यामध्ये आपण कॉलेजेस ॲड केलेले आहे, यामध्ये तुम्ही काय करू शकणार आहात उद्याला। यामध्ये तुम्ही मीडियम चेंज करू शकता। कोणी आर्ट घेतलेलं आहे, कोणी कॉमर्स, सायन्स, त्यानंतर मीडियममध्ये मराठी, उर्दू, इंग्लिश या प्रकारे जेही तुम्हाला ऑप्शन आलेले आहेत ते तुम्ही चेंज करू शकता। पहिल्या राऊंडला तुम्ही आर्ट घेतलेला आहे, आता तुम्हाला सायन्स घ्यायचा आहे किंवा सायन्स घेतलेला आहे, कॉमर्स घ्यायचा आहे, चेंज करू शकता। त्यानंतर ज्युनियर कॉलेज सिलेक्ट करू शकता। 1 ते 10 पर्यंत तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करू शकता। घाबरण्याचं कोणतेही कारण नाही आहे। तुम्हाला 1 टाकायचं आहे, 1 कॉलेज टाका, 2 टाका, 3 टाका, 10 पर्यंत कितीही कॉलेज तुम्ही ॲड करू शकता। यामध्येही कुठेही काही अडचण येणार नाही। त्यानंतर तुम्हाला करणार आहे तुमचा फॉर्म लॉक। तुमचा पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन्ही लॉक असणं गरजेचं आहे।
जे विद्यार्थ्यांचे फॉर्म लॉक असतील तेच विद्यार्थ्यांचा राऊंड 2 मध्ये नंबर लागेल। यामध्ये जर कुठे काही डाऊट्स असेल पार्ट 1 किंवा पार्ट 2 मध्ये तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला माहिती दिलीच जाणार। हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की तुम्हाला उद्याला काय करायचं आणि काय नाही करायचं याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून उद्याला तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही। त्यानंतर बघू शकता यामध्ये विद्यार्थ्यांनी विचारले की आम्ही कोट्या अंतर्गत जे फॉर्म आहे जसे की इन हाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा आणि मॅनेजमेंट कोटा, तर हा आम्ही भरू शकतो का, तर हा फॉर्म आपण भरू शकतो की नाही याबद्दलची अपडेट आपण उद्याला बघू शकतो। कारण की यामध्ये जो टाइम टेबल दिलेला आहे त्यामध्ये मायनॉरिटी किंवा मॅनेजमेंट कोट्याबद्दलचा उल्लेख नाही आहे, परंतु व्हॅकन्सीमध्ये जागा आहेत तर विद्यार्थी फॉर्म भरू शकणार। तुम्ही फक्त एकदा जागा चेक करा। जागा कशा चेक करायच्या या संदर्भाचा जो व्हिडिओ आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। त्यानंतर कट ऑफ कसा बघायचा तो सुद्धा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। कट ऑफ चेक करा, कोणत्या कॉलेजला किती जागा आहे हे तुम्ही चेक करून ठेवा आणि स्वतःची लिस्ट तयार करून ठेवा की 10 कॉलेजमधून तुम्हाला किती कॉलेजेस टाकायचे आहे। त्या प्रकारे तुम्ही कॉलेजची लिस्ट तयार करून ठेवा, म्हणजे तुम्हाला उद्याला फॉर्म फिलअप करताना कोणतीही अडचण येणार नाही। तुम्ही लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरू शकणार, कारण की तुमचे जे कॉलेजेस आहे हे तुमच्याजवळ रेडी असणार, कारण तुम्ही लिस्ट आता तयार करून ठेवणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण अपडेट तुम्ही चेक करू शकता, म्हणजे अपडेट करू शकता। आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोडचं सुद्धा ऑप्शन आहे, आणि हे तुम्ही नाही केलं समजा तरी जेव्हा अलॉटमेंट लागते म्हणजे राऊंड 2चा जेव्हा रिझल्ट लागेल त्या रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला ऑप्शन दिले जातात की तुम्ही तुमचे ॲडमिशन प्रोसेस ती कंप्लीट करा। त्यामध्ये रिमेनिंग तुमचे जे डॉक्युमेंट्स कमी होते ते डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करा आणि त्यानंतर तुम्ही कॉलेजला येऊन ॲडमिशन घेऊ शकता। यामध्ये कुठेही काही अडचण नाही आहे, तर तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करा किंवा नका करू, कारण काही विद्यार्थ्यांनी डिक्लेरेशन अपलोड केलेली आहे, रिसिप्ट अपलोड केलेली आहे, आणि जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आले असेल तर तुम्ही पार्ट 1 मध्ये डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करू शकता। आणि 11th ॲडमिशनचा उद्यापासून म्हणजे 13 तारखेपर्यंत 10 तारीख ते 13 तारखेपर्यंत आपण आपला राऊंड 2चा फॉर्म भरू शकतो। यामध्ये तुम्हाला कॉलेजेस ॲड करता येणार, संपूर्ण डिटेल्स आपण यामध्ये माहिती म्हणून घेतलेल्या आहेत, आणि उद्याला आपण लाईव्हमध्ये संपूर्ण फॉर्म फिलअप करणार आहे। यामध्ये पार्ट 1 एडिटबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाणार, त्यानंतर पार्ट 2 फॉर्म कसा भरायचा, कॉलेजेस ॲड कसे करायचे, स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, कुठेही कोणतीही अडचण असेल कमेंट्स करा, टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा आणि आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा, जेणेकरून संपूर्ण ज्या अपडेट आहे वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। आणि 11th ॲडमिशन 2025-26च्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।